शेगाव खोडके येथे पोलिसांनी छापा टाकून 21,500 रुपयांचा गांजा जप्त केलाय। आरोपीस अटक करून गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल केलाय। सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शेगाव खोडके येथे गोरेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, पोलीस उपनिरीक्षक लेनगुळे यांच्या पथकानं दिनांक 12 मेला सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास माळशी ते शेगाव खोडके जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बैलाच्या गोठ्यावर छापा टाकला असता आरोपी गजानन खोडके हा विनापरवाना बंदी असलेला 430 ग्रॅम गांजा विक्री करण्यासाठी एका थैलीत ठेवला असल्याचं आढळून आलं असून पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 21,500 रुपयांचा बंदी असलेला गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा जप्त केला असून आरोपी विरुद्ध गोरेगाव पोलिसात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके करत आहेत। NTV न्यूज मराठी, हिंगोली।